नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण केतूचे गोचर भ्रमण याविषयीची ज्योतिषीय माहिती अभ्यासणार आहोत. सध्या केतू हा ग्रह कन्या राशीतून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे आणि त्यातच सध्या तो चंद्राच्या नक्षत्रावरून म्हणजे हस्त नक्षत्रावरून आपले गोचरीचे भ्रमण करीत आहे आणि हा कालखंड 2 डिसेंबर 2024 पर्यंत असणार आहे. केतू हा ग्रह भ्रम उत्पन्न करणारा ग्रह आहे, तर चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. साहजिकच हा कालखंड मानसिक स्वास्थ्यामध्ये बाधा उत्पन्न करणारा कालखंड आहे. ज्यांच्या जन्मकुंडलीमध्ये मुळातच चंद्र पीडित आहे अशांच्यासाठी हा कालखंड विशेष त्रासदायक ठरताना दिसून येत आहे. ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र पीडित अवस्थेत आहे म्हणजे ज्यांचा चंद्र हा नीच राशीत आहे म्हणजे वृश्चिक राशीत आहे किंवा चंद्र या ग्रहावर शनी, राहू, केतू यासारख्या पापग्रहांच्या दृष्ट्या आहेत किंवा चंद्र हा ग्रह शनी, राहू, केतू यासारख्या पापग्रहांनी युक्त आहे किंवा ज्यांचा चंद्र पक्षबलाने किंवा अंशबलाने कमकुवत आहे किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये चंद्र हा केमद्रुम योगाने ग्रसित आहे किंवा ज्यांचा जन्म हा अमावस्येच्या जवळपास झालेला आहे, अशा सर्व जातकांसाठी केतूचे हे गोचरीचे भ्रमण त्यांच्या मानसिक त्रासामध्ये वृद्धी करणारे दिसून येत आहे. त्यांना या कालखंडामध्ये मानसिक अशांती, नैराश्य, विनाकारण चिडचिड, डिप्रेशन, एन्झायटी यासारख्या समस्या भेडसावू शकतात. तसेच ज्यांना आधीपासूनच यासारख्या समस्या त्रास देत आहेत त्यांना या कालखंडामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. त्यांना झोप व्यवस्थित न लागणे, अशुभ स्वप्ने पडणे किंवा मनामध्ये नाना प्रकारचे विचित्र विचार येणे अशासारख्या समस्या भेडसावताना दिसून येतात. तसेच ज्यांना चटकन नजरबाधा होते म्हणजे चटकन ज्यांना नजर लागते अशांच्यासाठी सुद्धा हा कालखंड विशेष त्रासदायक ठरताना दिसून येतो. त्यासाठी त्यांनी स्वतःची या कालखंडामध्ये विशेष सावधानता घ्यावी आणि स्वतःची विशेष काळजी घ्यावी आणि यासारख्या मानसिक त्रासापासून मुक्तता मिळवण्यासाठी श्री शंकराची आणि श्री गजाननाची नित्य आराधना करावी. त्यासाठी शंकराला जलाने अभिषेक करणे, गणपतीला दुर्वा आणि लाल फूल वाहणे, तसेच गणपती अथर्व शीर्षाचे पठण करणे यांचा अवलंब करता येऊ शकतो. सध्या लवकरच श्रावण मास सुरू होत आहे. श्रावण मास हा श्री शंकराचा आवडता महिना आहे. शंकराने चंद्राला आपल्या माथ्यावर धारण केलेले आहे. त्यामुळे मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी शंकराची उपासना ही विशेष फलदायी आहे. विशेष करून श्रावण महिन्यात केलेली शंकराची आराधना ही विशेष फलदायी होत असते. त्यासाठी या काळामध्ये त्यांनी शंकराला दररोज जलाने अभिषेक करावा. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी किमान प्रत्येक सोमवारी तरी शंकराला जलाने अभिषेक करावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी जलाबरोबरच दुधाने किंवा पंचामृताने देखील अभिषेक करावा. त्यायोगे मानसिक त्रासातून त्यांची मुक्तता होण्यास त्यांना मदत मिळणार आहे. शंकराला अभिषेक करण्यासाठी अनेक प्रकारच्या द्रव्यांचा देखील वापर करता येऊ शकतो. तसेच शंकराला बेलपत्र वाहणे, सफेद पुष्प वाहणे याने देखील शंकर हा लवकर प्रसन्न होतो. तसेच त्यांनी शिवपंचाक्षरी स्तोत्राचा नित्य पठण करावे. ज्यांना हे शक्य नाही त्यांनी मराठीत असलेले शिवस्तुती या स्तोत्राचे पठण करावे. त्यायोगे मानसिक अस्वास्थ्यातून त्यांची मुक्तता होण्यास त्यांना मदत होणार आहे. आज आपण केतूचे गोचर भ्रमण आणि त्याचे मनावर होणारे परिणाम याविषयीची माहिती जाणून घेतली. अशाच प्रकारच्या ज्योतिषीय आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, ज्या योगे
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांना देखील मानसिक त्रासातून मुक्ती मिळवण्यास मदत घेता येईल. आज आपण येथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन ज्योतिषीय विषयासह. तोपर्यंत नमस्कार.